नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण सरकारी ची अतिशय महत्त्वाची योजना म्हणजे बाल संगोपन योजना याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत बाल संगोपन योजना म्हणजे नेमकं काय? या योजनेचा लाभ कोणाला मिळतो? किती आर्थिक मदत मिळते? अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणती? आणि अर्ज करताना कोणती काय काळजी घ्यायची? म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटी मी अर्ज करण्याची पूर्ण प्रक्रिया सांगणार. बालसंगोपन योजना म्हणजे नेमकी काय? बालसंगोपन योजना ही महाराष्ट्र शासनाची एक सामाजिक कल्याण योजना आहे. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे ज्या मुलांचे पालक नाही किंवा पालक आर्थिकदृष्ट्या खूप कमजोर आहेत, अशा मुलांना संगोपन योग्य प्रकारे व्हावे यासाठी सरकार आर्थिक मदत करते. या योजनेअंतर्गत मुलाच्या शिक्षणासाठी, अन्नासाठी, कपड्यासाठी आणि इतर गरजेसाठी सरकार दर महिन्याला अर्थसहाय्य दिले जाते. या योजनेचा नेमका उद्देश काय आहे? अनाथ मुलांना मदत करणे, गरीब कुटुंबातील मुलांचे शिक्षण चालू ठेवणे, मुलांना सुरक्षित वातावरण मिळणे, बालमजुरी रोखणे म्हणजे मुलांचे भविष्य चांगले व्हावे यासाठी सरकारने ही योजना चालवत आहे. या योजनेचा लाभ कोणाला मिळतो? बालसंगोपन योजनेचा लाभ अनाथ मुले, ज्या मुलांचे आई वडील दोघेही नाही, एक पालक असलेले मुले, आई किंवा वडील यापैकी एकच जिवंत असलेले, घटस्फोटित किंवा वेगळे राहणाऱ्या पालकांची मुले, गंभीर आजार असलेल्या पालकांची मुले, अत्यंत गरीब कुटुंबातील मुले, या सर्व मुलांना सरकारी या योजनेअंतर्गत आर्थिक मदत दिली जाते. बालसंगोपन योजनेअंतर्गत सरकार दर महिन्याला 2,000 ते 2,500 पर्यंत आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी आणि त्यांच्या संगोपनासाठी वापरली जाते. काही प्रकरणामध्ये जिल्ह्यानुसार रक्कम वेगवेगळी असू शकते. या योजनेचा लाभ मुलाच्या 18व्या वर्षापर्यंत दिला जातो. काही वेळा शिक्षण सुरू असल्यास हा लाभ पुढेही चालू राहू शकतो. यासाठी तुम्हाला मुलांचे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. पालकांचे आधार कार्ड, रहिवासी दाखला, उत्पन्न दाखला, जन्म प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, बँक पासबुक, पासपोर्ट साइज फोटो, मृत्यू प्रमाणपत्र जर पालक नसतील किंवा आई नसेल तर सर्व कागदपत्रे योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. याचा नेमका अर्ज कसा करायचा? बालसंगोपन योजना अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपल्या जिल्ह्यातील महिला व बाल विकास विभाग कार्यालयात जा. तिथून तुम्हाला बाल संगोपन योजनेचा अर्ज फॉर्म घ्या. अर्ज फॉर्म व्यवस्थित भरा. सर्व कागदपत्रे जोडून अर्ज जमा करा. अर्ज पडताळणी झाल्यानंतर लाभ सुरू होतो. जर तुम्ही अर्ज जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय, बाल संरक्षण विभाग, अंगणवाडी सेविकामार्फत सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज केल्यानंतर साधारणपणे 2 ते 3 महिने तपासणी प्रक्रिया चालते. सर्व कागदपत्रे योग्य असल्यास मुलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. लगेच होऊ लागतात. मित्रांनो, अर्ज करताना तुम्ही सर्व कागदपत्रे खरी असावीत. अर्ज व्यवस्थित भरावा. बँक खाते सक्रिय असावे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपण बाल संगोपन योजना संपूर्ण माहिती, जर तुमच्या आसपास अशा परिस्थितीत असलेली मुले असतील तर त्यांना या योजनेचा नक्की सांगा. ही योजना अनेक मुलांचे भविष्य उज्ज्वल करू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा सरकारी योजनेसाठी माहिती मिळवण्यासाठी आपल्या टेक्निक कॉर्नर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.